नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल यांची भरती जाहिरात जी आहे 2025 साठीची, तर ती प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ असणारा व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. तर याच्यामध्ये जे आहे तर टोटल 7,000+ पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे 2025 साठीची, तर ती प्रसिद्ध झालेली आहे. मग याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत, कोण अर्ज करू शकतो, कशा पद्धतीने याच्यामध्ये निवड प्रक्रिया केली जाणार आहे, याची संपूर्ण माहिती जी आहे ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एकलव्य एज्युकेशनल मॉडेल जे आहे तर त्याच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे. तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण जाहिरात आहे. 2025 साठीची ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. अर्ज करायची शेवटची तारीख जी आहे तर ती 23 ऑक्टोबर 2025 असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर ह्याच्यासाठी जे आहे ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. तर मग याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे तर प्रिन्सिपल या पदासाठी अर्ज करणार असाल, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही फिमेल SC ST मधून असाल तर प्रिन्सिपल या पदासाठी करणार असाल तर प्रोसेसिंग फी 500. त्यानंतर जे आहे PGT म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर असाल किंवा टीचर TGT जे आहे याच्यासाठी जर अर्ज करणार असाल तर तुम्ही फिमेल SC ST PWD मधून असाल तर 500 रुपये आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही फिमेल SC ST आणि PWD याच्या व्यतिरिक्त जर असाल तर प्रिन्सिपलसाठी 2,000 फी आणि प्लस प्रोसेसिंग फी 500 असे एकूण 2,500 असणार आहे. PGT आणि TGTसाठी ॲप्लिकेशन फी जी आहे तर ते तुम्हाला 2,000 असणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फी 1,500 आणि प्रोसेसिंग फी 500 अशी 2,000 असणार आहे. आणि नॉन टीचिंग स्टाफ जो आहे तर त्याच्यासाठी ॲप्लिकेशन फी 1,000 आणि प्रोसेसिंग फी 500 अशी एकूण 1,500 फी असणार आहे. तर ही जी फी आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरता येणार आहे. याच्यासाठी एक्झाम जी आहे तर Tier 1 आणि Tier 2 यामध्ये घेतली जाणार आहे. टेंटेटिव्ह डेट जी आहे तर ती देण्यात आलेली नाही आहे. याच्यासाठी जे आहे तर तुम्हाला वेळोवेळी व्हिजिट जी आहे ऑफिशियल वेबसाईट तर त्याच्यावर तुम्हाला व्हिजिट करत राहावं लागेल. एकलव्य मॉडेल एज्युकेशनल संदर्भातली जी भरती जाहिरात जी आहे तर त्याच्या एक्झाम संदर्भात जर आहे तुम्ही फॉर्म भरणार असाल तर त्याच्या संदर्भातलं पण माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर एकूण वॅकन्सी जी आहेत ते 7,200+ जागा आहेत. मग याच्यामध्ये आपण बघणार आहोत कुठल्या पदासाठी किती जागा आहेत, त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे. त्यानंतर वयोमर्यादा पण आता बघणार आहोत आपण, कुठल्या वयोमर्यादेतले कॅन्डिडेट जे आहेत ते याच्यासाठी पात्र असणार आहेत. मग याच्यामध्ये बघू शकता याच्यामध्ये एकूण व्हॅकन्सी जी आहे तर 7,267 आहेत. मग त्याच्यामधल्या प्रिन्सिपलसाठी 225 जागा आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी 1,460 आहेत. TGT जे आहेत तर त्याच्यामध्ये 3,962 आहेत. फिमेल स्टाफ नर्स जे आहे 550 आहे. हॉस्टेल वॉर्डनसाठी 635 आहे. अकाउंटंटसाठी 61. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी 228. लॅब अटेंडंटसाठी 146. टोटल 7,267 जागा आहेत. मग प्रिन्सिपलसाठी कॅटेगरीनुसार जागा ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत. जनरलसाठी 116 आहेत. OBCसाठी 60. SCसाठी 33. STसाठी 16. टोटल 225 आहेत. त्यानंतर मग कॅटेगरीनुसार ते जागांची विभागणी आहे. त्यानंतर कुठल्या विषयाला किती जागा आहेत ते देण्यात आलेले. पोस्ट ग्रॅज्युएट टीचर जे आहे तर ग्रुप B. तर मग बघू शकता इंग्लिशसाठी टोटल वॅकन्सी 112 आहेत. हिंदीसाठी 81 आहेत. मॅथ्ससाठी 134. केमिस्ट्रीसाठी 169. फिजिक्ससाठी 198. बायोलॉजीसाठी 99. हिस्ट्रीसाठी 140. जिओग्राफी 98 आहे. कॉमर्ससाठी 120 आहे. इकॉनॉमिक्ससाठी 155 आहे. कम्प्युटर सायन्ससाठी 154. अशा एकूण 1,460 जागा ज्या आहेत पोस्ट ग्रॅज्युएट टीचरच्या